जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. फोन करतही नाही आणि उचलतही नाही. कुठे गेला हा माणूस? आला मी बघ. Congratulations to you too, बाळाचे बाबा. आयुष्यातून तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या होत्या. त्यांना कधीच बापाची उणीव भासू दिली नाही मी. एकच इच्छा होती माझी. ज्या गाण्यामुळे आणि ज्या सुरांमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला त्या गाण्याशी माझ्या मुलांचा कधी संबंध येता कामा नये. एक मिनिट पकड ना जरा हिला. हो एक मिनिट थांब. हो हा. हे तू जर का म्हणत असशील तर नाही जात मी. म्हणजे मी अनंत काळाचा बाप झालो असलो तरी सुद्धा अनंत काळाचा नवरा आहे अजूनही. शीतल मी रिझाईन करतोय. हल्ली प्रत्येक फील्ड मध्ये स्त्रिया या पुरुषांबरोबर बरोबरीने काम करताय. मग कर्तृत्वाच्या बाबतीत जिथे जिथे आता काहीच फरक उरला नाहीये तर मुलगा मुलगी वंशाचा दिवा ह्या सगळ्या संकल्पनांना जागा कुठे उरली? हो. अरे वा, जमलं की तुला तिचं लंगोट बदलणं. न जमायला काय, लंगोट बदलणं काय कठीण आहे का? तुला जे वाटत होतं ना तुला जे जमणार नाही ते तुला जमलंय. आता तू लवकरच ना तिची शिशी पण साफ करायला लाग. ओके? काय झोपलं का पिल्लू? झोप. आपण उद्या गप्पा मारू. आणि बघ, रात्री जाग आली ना तर आईला उठवायचं, मला उठवायचं नाही. काय झालं? कसला विचार करतेस? बरं वाटत नाहीये का? मानसाज गुरुजी आले होते ते असं म्हणाले की मला त्याचंच टेन्शन आलंय. जे काही कठीण प्रसंग येणार आहेत ना ते येऊ दे. आपण दोघं मिळून त्यांना सामोरे जाऊ. आणि गुरुजींनी काय सांगितलंय हे लक्षात ठेव. आपल्या दोघांना एकत्र आणणारं आपलं पिल्लूच आहे. ते आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. वैदेही, मला असं कळलंय की शीतल आणि शाल्मली मूल अडॉप्ट नाही करू शकत. मूल दत्तक नाही घेता येणार. हे सगळं शाल्मली नाही सहन करू शकणार. मला खूप काळजी वाटते. आय एम रिअली वरीड. आपण उद्या नाव ठेवल्यानंतर त्या समारंभातच शाल्मलीला बाळ दिलं तर? काय बोलतोस तू? उद्या
हो म्हणजे आपण जेवढा वेळ पिल्लू सोबत घालू तेवढे आपण तिच्यात अडकत जाणार, म्हणून मग उद्याच शाल्मलीला बाळ द्यायचं का? पिल्लू बघतेस ना, आई कामाला पण लागली, घरात आल्या आल्या सॉलिड आहे की नाही आपली आई, हो की नाही? आई कोणाची आहे ना? बरं माई, मी काय म्हणतो, आई चहा करते ना, तोपर्यंत आपण मस्त घर बघून येऊया ना, म्हणजे मी तुला असं डिटेल मध्ये सगळं घर दाखवतो. चल सांभाळून. हो हो. आता हे किचन तर तू बघितलंच आहेस. आता हे बघ, किचन मधनं बाहेर गेलं ना की इकडे आपण इकडे जाऊया. बघ इकडे काय बघ, ही बघ, ही बघ काय आहे इकडे. आजी आजोबांची रूम बघितली की नाही आपण, आवडली ना तुला? आता ही पण आवडेल. ही बघ, ही आपली बेडरूम आहे, आपली बेडरूम, हो की नाही? हे बघ इकडे बेड आहे, इकडे आरसा आहे, आणि ते बघ तिकडे काय, इकडे माहीचा पाळणा आहे, हो की नाही? आणि इकडे कपाट आहे, त्या कपाटात आपण तुझे सगळे कपडे ठेवू. चला आता दुसरीकडे जाऊ. चल. हो आपण आईकडे जाऊया, आईकडे जाऊया. रडायचं नाही, रडायचं नाही. वैदेही अरे काय रडते? ही रडायला लागली, बघ ना. हो एक मिनिट. भूक लागली असं. हो हो हो, आईकडे आलोय आपण. मी काम करते, मी तिला रूम मध्ये घेऊन जाते. प्लीज चहा घेऊन, प्लीज प्लीज जरा लक्ष दे. अरे हो काय एवढं का रडतेस? ठीक आहे. हा चला, राजा राणीच्या संसारात किचन मधली कामं सुद्धा करायला लागणार आहेत. कुठे गेली असेल यार? ऍटलीस्ट चेहरा दिसायला हवा होता. ए समीर, तुला इतका का उशीर झाला यायला? आणि एवढा घामाघूम का झालायस? काय काय झालं? तुला माहितीये, तुझ्या बाबांनी आपल्याला हे घर दिलं आणि सगळं सामान वगैरे सुद्धा लावून दिलं, पण ह्या घराला घरपण ना तुझ्या संस्कारांमुळे येत. म्हणजे हे घर मला आपलं वाटतंय, माझं वाटतंय. वैदेही, तू या घराला ना सजीव बनवलंयस. काय झालं ना की आम्हाला एक टॅक्सीवाला भेटला होता, तर तो म्हणाला की कामत साहेब रस्त्यामध्ये कोणाशी तरी जोर जोरात भांडत होते. आता तो टॅक्सीवाला इकडेच येतोय. इकडे का? अहो तुम्हीच तर कामत साहेबांना सोडवायला गेले होते ना त्या दिवशी. मग कामत साहेबाचं आणि तुमचंच भांडण झालं नसेल कशावरून? म्हणजे तुझं आणि देवाशीष सरांचं नक्की भांडण झालं नाहीये ना? मग कशाला उगाच टेन्शन घेतोयस? मला सांग, तो मूर्ख टॅक्सीवाला जो कोणी आहे त्याने उद्या काहीही विचार न करता सांगितलं की हो हाच माणूस आहे जो देवशी भांडत होता, मग केवढा प्रॉब्लेम होईल त्याने. हे लोक काही करू शकतात यार आदित्य. पण तुम्ही एवढ्या रागावलात कशाला? ही आरोही आहे ना, प्रत्येक वेळी मी आणि तन्मय एकटे असलो की
आमच्या मध्ये येते मुद्दामून. यापुढे जर तू असं काही केलंस ना तर मी तन्मयचं नाव हे असं भिंतींवर नाही लिहिणार. त्याचं नाव तुझ्या आयुष्यातून पुसून टाकीन कायमचं. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे माहित होतं मला, पण ते प्रेम एवढं वेड आहे हे माहित नव्हतं. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना घरी घेऊन. थांब राज, तू ऐकणारच नाहीयेस का?